आर्य समाजला मिळेल का नाही काही सांगता येत नाही. त्यांच्या कपड्यावर जर विचार केला, डोक्याला फेटा बांधायचे, अंगामध्ये शर्ट, मिशा होत्या, मिशा चांगल्या धनुष्याकृती असल्यासारख्या किंवा तलवारीच्या धारेसारख्या मिशा होत्या. त्याशिवाय अंगामध्ये एक शर्टवर जोधपुरी कोट हे घालायचे आणि कमरेला धोतर नेसायचे. असा तो माणूस इतका विद्वान, संस्कृतवर प्रभुत्व, फारसी भाषेवर प्रभुत्व, अरबी भाषेवर प्रभुत्व, एवढंच नाही, इंग्रजीवर देखील त्यांचं प्रभुत्व होतं. ते अस्खलित इंग्रजी बोलत, हिंदी बोलत, संस्कृतवर देखील त्यांचं प्रभुत्व होतं. असा विद्वान आर्य समाजाला लाभलेला होता. अशीच माणसं त्या काळात निजामी राजवटीमध्ये आपल्या दक्षिण भारतामध्ये पंडित नरेंद्रजी हे काय लोक म्हणत असत, वीज आहे वीज, कोणी म्हणत धबधबा आहे, ते बोलतच तसे. ते बोलत असताना काही लोकांनी सांगितलं जुन्या की एकदा ते असेच बोलत होते आणि अतिशय जोशमध्ये बोलत असतात टेबलावर त्यांनी बुक्की मारली आणि टेबल मोडला, कडाडा. अशा प्रकारची भाषणं आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यांचं भाषण म्हणजे आग लावणारे, माणसं उभं करणारे, माणसाला पेटवणारे असे ते भाषणं होते. पंडित नरेंद्रजी होते, नरदेव स्नेही, प्रेमचंद, त्याच्यानंतर ज्ञानेशजी आर्य, असे एकापेक्षा एक विद्वान भाषाप्रभू असलेले पंडित आर्य समाजकडे होते. आणि त्यावेळी धूमधडाक्यानं प्रचार व्हायचा. आर्य समाज दरवर्षी वार्षिक उत्सव व्हायचा लातूरला. दरवर्षीला 3 दिवसाचा वार्षिक उत्सव व्हायचा. त्यामध्ये जगभरातले म्हणा किंवा पूर्ण भारतातले कुठल्याही कानाकोपऱ्यातून विद्वान लोक यायचे आणि आपली भाषणं द्यायची व त्यांचं वक्तृत्व अफाट होतं. त्यांच्यानंतर प्रकाशवीर शास्त्री एक लोकसभेचे सदस्य आणि त्या तितकेच विद्वान वक्ते होते. त्याबरोबरच ओमप्रकाश त्यागी त्यांच्यासारखेच अत्यंत विद्वान आणि अभ्यासू असलेले लोकसभेचे सदस्य होते. तर असे एकापेक्षा एक विद्वान माणसं आयुष्यामध्ये पाहायला मिळाली, त्यांची व्याख्यानं ऐकायला मिळाली, त्यांचे विचार ऐकायला मिळाले आणि त्यांचा स्वभाव पाहायला मिळाला, जवळून बघायला मिळाला. पंडित नरेंद्रजी आणि नरदेव स्नेही आणि अनेक कार्यकर्ते 3 दिवस आम्ही एकत्र होतो. विशेषतः इतका आनंद, सकाळ दुपार संध्याकाळ एकत्र फराळ व्हायचा, भोजन व्हायचा किंवा दूध घेण्याचा कार्यक्रम असायचा, एकत्र बसून करायचे. तशी चर्चाही व्हायची. बैठकीतली चर्चा वेगळीच आणि व्यासपीठावरची चर्चा, व्यासपीठावरची व्याख्यानं अद्वितीयच होती. तर असा योग आयुष्यामध्ये पुन्हा येईल की नाही सांगता येत नाही, पण ते अमर दिवस होते. तसा प्रकारचा इतिहास पुन्हा आमच्या जीवनामध्ये घडेल का, येईल का सांगता येत नाही. आर्य समाजला ज्या आज उतरती कळा आलेली आहे या आर्य समाजला आज उतरती कळा लागली आहे असं वाटतं. कारण खेड्यापाड्यातले जे आर्य समाज होते ते जवळपास बंद झालेले आहेत. अंधोरीचा आर्य समाज निजामी राजवटीतला पंडित नरेंद्रजीने स्थापन केलेला होता. त्या काळामध्ये ते उंटावरून आमदपूरून अंधोरीला गेले होते आणि त्याचबरोबर तिथं जाऊन त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती. हजारो लोक एकत्र आले होते त्या आर्य समाजला बघण्यासाठी, उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आणि व्याख्यान ऐकण्यासाठी.
पंडित नरेंद्रजीचं व्याख्यान म्हणजे तुफान. तो भुगोळे सुटल्यासारखे सुटायचे त्यांच्या तोंडातून शब्द आणि लोकांना घायल करायचे. शत्रुपक्ष तर अत्यंत घायाळ व्हायचा, कारण निजामी राजवटीमध्ये त्यांची भाषणं ऐकायची म्हणजे तो काळ एक अपूर्व होता. मुस्लिम समाजातले विद्वान ते सुद्धा तोबा तोबा करायचे, कारण त्यांचे भाषण ऐकून नरेंद्रजीचे. आणि मेलेल्या मुर्दा जागा व्हावा अशी त्यांची या शब्दामधली कळा होती, अशी शब्दामध्ये ताकद होती त्यांच्या. अशांची भाषणं ऐकली आमचं भाग्य. एक सर, तुमच्या वडिलांविषयी हां, जे सत्याग्रही माझे म्हणून गेले वडील होते त्यांच्याविषयी थोडंसं. रंगनाथराव गंगारामजी भिंगे हे मी माझा जन्म होण्याच्या अगोदरच, मी 3-4 महिन्याचा आईच्या पोटामध्ये असताना ते आर्य समाजच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले. 1939. आणि 1938ला ते सोलापूरला अधिवेशनाला गेले. सोलापूरहून, कारण इंग्रजांच्या राजवटीतलं सोलापूर रेल्वे स्टेशन होतं, म्हणून तिथं जाणं येणं सोपं होतं, कारण इथून हैदराबादला जाणं इतकं सोपं नव्हतं. पोलीसवाले रस्त्यामध्ये रस्ते अडवलेले होते, म्हणून ते सोलापूरला गेले. सोलापूरला काही दिवस मुक्काम केला आणि जवळजवळ 21 दिवस का 20 दिवस काहीतरी ते सोलापूरला होते. तिथून तुकड्या पाठवायच्या, रोज 4 माणसांची, 5 माणसांची, 10 माणसांची अशा तुकड्या जायच्या. ते एके दिवशी 3 लोकांची एक तुकडी, अंदुरीचेच 2 होते आणि हे माझे वडील रंगनाथराव भिंगे, हे 3 जण रेल्वेनं सोलापूरहून हैदराबादला गेले. हैदराबादला गेल्यानंतर आता तिथं जाऊन काय करायचं हा प्रश्न होता त्यांच्याचा. मग तिथल्या आर्य प्रतिनिधी सभेमध्ये काही व्यक्तीला भेटले. मग तिथं त्या कार्यकर्त्याने सांगितलं, तुम्ही काळजी करू नका, उद्याला तुमचा सत्याग्रह होईल, मग थांबा तुम्ही. पण इथं थांबायचं नाही, कारण इथं पोलीस मागे लागेल आणि तुम्हाला अरेस्ट करेल, तर तुम्ही बाहेरच थांबा. मग ते खेड्यापाड्याला जवळच्या खेड्यामध्ये गेले. तिथं भाकरी मागून खाल्ल्या आणि या तिघांनी मिळून रात्र काढली आणि दुसऱ्या दिवशी आर्य समाजच्या त्या प्रतिनिधीला भेटले. त्यांनी सांगितलं, थांबा तुम्ही रस्त्याला, मी एका पानटपरीवर उभा टाकतो आणि एक पानाचा विडा मी घेऊन तोंडात घातला की तुम्ही भारत माता की जय, आर्य समाज अमर है, अशा प्रकारचे घोषणा द्यायच्या. आर्य समाज अमर है, महर्षी स्वामी दयानंद की जय असं म्हटल्याबरोबर शिट्ट्या वाजल्या आणि पोलीस धावत आले आणि 4-5 पोलीस लोकांनी या तिघांना घराडा घातला आणि दंडाला धरलं तिघांच्या आणि चलो तुम अरेस्ट हो गए हैं, तुमको अब बता देते हैं कैसा है मजा, अच्छा चलो. निघाले तिथून ते आणि एका पोलीस स्टेशनमध्ये नेलं. पोलीस स्टेशनमध्ये काय जबाब घेतले, काही विचारले, काही प्रश्न विचारले आणि तिथून त्याला सांगितलं, तुम्ही आता इथून जेलमध्ये जाणार, तुम्हाला बाहेर जाता येणार नाही, बाहेर फिरता येणार नाही, इथंच थांबा, तुम्हाला आता जेलमध्ये पाठवतो. मग तिथून त्याला सेंट्रल जेल हैदराबाद यामध्ये पाठवलं. तिथं जवळपास 60,000 लोक अगोदरच भरलेले होते आणि आता हे लोक वरचेवर येतच होते. काही हरियाणामधून येत होते, काही पंजाबमधून येत होते, काही UPमधून येत होते, काही दक्षिण भारतातून येत होते. अशा विविध प्रांतातले लोक त्या हैदराबाद शहराकडे येत होते आणि हैदराबादच्या निजामाला ही काळजी वाटत होती की इतके जर लोक आले मुंग्यासारखे, तर इतक्या सगळ्या लोकांना ठेवायचं कसं, कुठं ठेवायचं, यांची व्यवस्था काय करायची, असा पेच त्यांच्यासमोर उभा राहिला होता. आणि पुढे तीच पद्धत त्याने अवलंबिली. 75,000 लोक जवळपास त्या जेलमध्ये होते, सेंट्रल जेलमध्ये. आणि मग एका दिवशी त्याने विचार केला की आपण आता सल्ला मसुला केला पाहिजे आणि त्याने आर्य समाजच्या विद्वान पंडित नेत्यांच्या सोबत संभाषण करायला बोलावलं
आणि त्या हैदराबाद निजामचे प्रतिनिधी आणि आर्य समाजचे प्रतिनिधी एका ठिकाणी बसून बैठकीमध्ये विचारविनिमय झाला आणि त्यांनी बऱ्याचशा शर्ती आर्य समाजच्या मान्य केल्या. आर्य समाजची स्थापना करायची असेल त्याला परवानगी आहे, कुठल्या मंदिराची डागडुजी करायची असेल त्याला परवानगी आहे, आणि रोज तुम्ही काय प्रार्थना म्हणता ती प्रार्थना म्हणू शकता, यज्ञ हवन रोज करायचं असेल तर करू शकता. अशा प्रकारचं बोलणं झालं, परवानगी मिळाली. आणि त्याच्यानंतर शिरापुरीचं जेवण दिलं निजामने सर्व सत्याग्रह्यांना. तितक्या 50-60,000 75,000 काय होते ते सर्वांना शिरापुरीचं जेवण दिलं. आणि तिथून जाण्याची व्यवस्था, ज्या गावापर्यंत एस टी जाते तिथपर्यंत त्यांना एस टीची व्यवस्था केली. ज्या लोकांना रेल्वे होती त्यांच्या गावापर्यंत किंवा गावाच्या जवळपर्यंत जात होते तिथं त्यांना रेल्वेची व्यवस्था केली आणि त्यांची सुटका झाली. अशा रीतीनं 6 महिने माझे वडील आर्य समाजच्या सत्याग्रहामध्ये होते आणि 6 महिन्यानंतर ते नांदेडला आले रेल्वेनं आणि तिथून आर्य समाजमध्ये त्यांचा सत्कार झाला. आर्य समाज नांदेडच्या वतीनं सत्कार केला बऱ्याचशा लोकांचा आणि तिथून ते निघाले. त्यांची सासरवाडी म्हणजे माझा आजूळ माळेगाव यात्रा, माळेगाव खंडोबा यात्रा त्या गावाला आले. तिथं ते 3 दिवस राहिले. माझा जन्म नुकताच झाला होता. मग आर्य समाजच्या वतीनं माझं नामक संस्करण केलं आणि यज्ञ वगैरे केला आणि कार्यक्रम छोटासा घेऊन मग तिथून ते ढाळेगाव अंधुरीकडे निघून गेले. अशा प्रकारचा एकूण त्यांचा प्रवास त्यावेळी झालेला आहे. मी आणि माझी आई माहेरला तिच्या म्हणजे माझ्या आजोळला आम्ही राहिलो 1 वर्ष 6 महिने आणि त्याच्यानंतर मग मी आमच्या वडिलाकडे गेलो. धन्यवाद सर. थँक्यू. आपण जे अनौपचारिक सहज जे बोललात आर्य समाजविषयी किंवा जुन्या आठवणी सांगितलात याबद्दल आपले खूप खूप मी माझ्या वतीनं आणि आर्य समाजच्या वतीनं शक्य तितकं मी व्हायरल करणार आहे. हे भिंगे सर आहेत, राष्ट्रपती पदक पुरस्कार पात्र. हे वहिनी आहेत आमच्या, ह्यासुद्धा त्यांच्या पूर्ण साथ देतात. ह्यांनी अजूनसुद्धा ह्यांचं वय आज 89 वर्षाचं आहे तरी आवाज किती स्पष्ट आहे. आणि तरुण असताना किती सभा ह्यांनी गाजवल्यात ते आता त्या आठवणीत राहिल्यात. आणि ही त्यांची नात आहे ओवी. ही सुद्धा आजोबावर खूप माया करते. ओवी उर्फ राजयोगिनी. राजयोगिनी योगिनी असं नाव आहे. घरातलं नाव ओवी आहे. तर खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. थँक्यू. ठीक आहे. कसा